प्रियाला मैनावतीचा सतत फोन येत असतो, म्हणून प्रिया तिच्या भेटीला निघालेली असते आणि सायलीला तिच्यावरती वेगळाच संशय येतो. म्हणून सायली तिचा पाठलाग करायचं ठरवते. आता कल्पनासमोर ती बहाणा करते की आई, मी यांना मगाशी डबा दिला, पण खीर द्यायची विसरूनच गेले. त्यांना खूप आवडते, मी देऊन येते हा. इकडे सत्य ऐकूनच चैतन्य तर पुरता हादरून गेलेला असतो. अरे अर्जुन थांब, मला प्रोसेसच होत नाही आहे की एखाद्याची वेगळी आयडेंटिटी घेऊन कोणी घरात घुसू शकतं. अर्जुन भडकलेला असतो. तो सांगतो की पण असं केलंय त्या प्रियाने. चैतन्य विचारतो की अरे पण त्या दिवशी रविराज सरांनी सांगितलं होतं ना की तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि तू तर म्हणतोय की तिचा ब्लड ग्रुप वेगळाच आहे. म्हणजे ती रविराज सरांची मुलगी नाही आहे, याचा अर्थ ती तन्वीच नाही आहे. अर्जुन सांगतो की हो, मला कळत नाही आहे चैतन्य की नक्की ती कशासाठी घरात घुसली. तिला सुभेदारांचा पैसा हवा होता का, की घरातल्यांच्या इमोशनशी खेळायचं होतं? नक्की काय हवं होतं तिला? आणि ती तन्वी नाही आहे तर मग खरी तन्वी कुठे आहे? चैतन्य विचारतो की हे सगळं रविराज सरांना माहिती आहे? अर्जुन सांगतो की नाही, कारण त्याला सांगण्यात काहीच पॉईंट नाही आहे चैतन्य. तसे कॉन्क्रीट पुरावे आपल्या हातात नाहीच आहेत अजून. इकडे सायली रिक्षातून प्रियाच्या गाडीचा पाठलाग करत असते आणि मग ती अर्जुनला कॉल करते. अर्जुन फोन रिसीव्ह करतो. हां बोल बायको. सायली सांगते की अहो, प्रिया अचानक घराबाहेर पडली आणि मला तिच्यावरती संशय आला आहे, म्हणून मी तिचा पाठलाग करते. तिनं आता अर्डे गार्डनच्या तिकडे चालली. अर्जुन म्हणतो की लाईव्ह लोकेशन मला शेअर कर, मी लगेच निघतो. सायली सांगते की नाही, त्याची काही गरज नाही आहे. आधी मी पाठलाग करते आणि तशीच गरज वाटली तर मी तुम्हाला कळवतेच. पुढे काही ती अर्जुनला बोलूच देत नाही, लगेच फोन ठेवून देते. आता प्रिया डायरेक्ट येऊन पोहोचते ती सदाशिव मैनावतीच्या घरी. तिचा पाठलाग करत सायलीही तिथेच पोहोचते. आता सायली धक्क्यात असते की ही इथे का आली असावी, आणि सायली प्रियाचा पाठलाग करत पटकन त्यांच्या घराच्या खिडकीपाशी जाऊन थांबते. प्रियाला आल्याचं पाहता सदाशिव मैनावती भलतेच खुश होऊन जातात. आता ते मैनावती विचारते की आलीस बाई तू? अगं किती वेळ झाला आम्ही तुझी वाट बघतोय. तू चहा पाणी घरी घेऊन आलीच असतील की? नाही म्हणजे तुला हवं असेल तर मी बनवते. आता प्रिया म्हणते की नाही राहू देत. सदाशिव बघा कसा मास्का मारतोय, आम्हाला माहितीच होतं तू नक्कीच येते. आता सायलीला धक्का बसतो की म्हणजे प्रिया सदा महिनाशी अगदी हसून मनमोकळेपणाने बोलतात ते दोघे, याचा अर्थ ते घराबाहेर जाऊनही प्रिया त्यांच्या संपर्कात होती तर. पण का? प्रिया म्हणते की बरोबर आजच्या दिवशीच बरोबर आठवते मी तुम्हाला कॉल करण्यासाठी. आणि प्रिया पर्समधून पैशांचा बंडल बाहेर काढते. ती म्हणते की फक्त याचसाठी ना? आता पैसे बघूनच सायली धक्क्यात. आता महिना प्रियाच्या हातून पैसे खेचत असते. प्रिया तिला ताकीद देते की आता पुन्हा मला कॉल करायचा नाही या. ते दोघेही भलतेच खुश झालेले असतात. पण आता याच कारणाने सायलीच्या हाती खूप मोठं गुपित लागणारं असतं. आता सायली सावध होते आणि पटकन बाजूला जाऊन अर्जुनला कॉल करते. अर्जुन फोन घेताच विचारतो की तू अजूनही प्रियाच्या मागेच आहेस का? सायली सांगते की हो, तिचा पाठलाग करत करत मी कुठे येऊन पोचले माहिती आहे तुम्हाला? अर्जुन विचारतो की कुठे? साधा महिन्याच्या घरी. अर्जुनला धक्काच बसतो. अहो, जवळजवळ 15-20 हजाराच्या नोटा असतील इतके पैसे तिने त्यांना दिलेत. अर्जुनला धक्काच बसतो. आता प्रिया घराबाहेर पडणार, सायलीला कुणकुणी लागते. ती पटकन अर्जुनला सांगते मी नंतर बोलते तुमच्याशी, आणि खिडकीपाशी ती दडून बसते. आता प्रिया तर तिला काही बघत नाही. त्यानंतर ती तिथल्या स्पिलरपाशी लपून बसते. तिच्यावरती बारीक नजर असते. प्रिया येऊन गाडीत बसते आणि तशीच निघून जाते. थोडक्यात सायली बचावली. पण सायलीच्या हाती खूप मोठं सत्य लागतं. आता घरात मैनावती पैसे मोजत असते आणि त्याच्यावरती डोळा असतो सदाशिवचा. आता मैनावती त्याच्यावरती वचकते की जाणार जाऊन तो दरवाजा बंद करून ठेवा. तोही म्हणतो की हां तू बस पैसे मोजत. जेव्हा तो दरवाजा लावायला जातो, धडाकेबाज एंट्री होते सायलीची. ती जोराचा दरवाजा मागे ढकलते आणि मग काय, सायलीला समोर बघूनच सदाशिवची घाबरगुंडी उडते. तो 2 पावले सरकन मागे सरकतो. आता ती जी मैनावती आहे पैशात व्यस्त असते मोजण्यात. ती म्हणते की अहो काय करताय, दरवाजा लावा की. ती जेव्हा वळून बघते ना, सायलीला पाहून तिचीही चांगलीच घाबरगुंडी उडते
आता हातातले पैसे लपवण्याचा प्रयत्न करते. सायली अशा काही टोळे वाटारून बघत असते की त्या दोघांनाही चांगलाच घाम फुटलेला असतो. पूर्णाची इकडे विमलला हाका मारत असते. इतक्यात प्रिया धावत येते. पूर्णाची, तुला काही हवंय का? तेव्हा पूर्णाची सांगते की हो, मला कॉफी हवी होती. आता तू आलीच आहेस तर बनवून दे. प्रियाला विश्वासच बसत नाही. ही म्हातारी माझ्या हातची कॉफी मागते. म्हणजे खरंच हे सुभेदार माझ्यावरती विरघळायला लागलेत की काय? प्रिया मनातनं इतकी खुश असते. ही स्वतःहून तोंडाने कॉफी मागते. नाहीतरी ही असली कामं मला शिक्षा म्हणूनच दिली जातात. आता प्रिया विचारते की पूर्णाची, तुला खरंच माझ्या हातची कॉफी प्यायची आहे? पूर्णाची म्हणते की हो. आता तू हळूहळू बदलायचा प्रयत्न करते की नाही, मग आम्हीही बदलू. काय आहे ना तन्वी, आमचं घर ना सुखा समाधानात राहणार असेल ना, आम्ही काहीही करू. प्रिया इतकी खुश होते. तू बस ना, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते." प्रियाला आता काय करू मी काय नको असं होतं. पूर्णाजीला ती खुर्चीवरती बसवते काय, धावत जाऊन किचनमध्ये आपलं पदर खोचून ते कामाला लागते. आता पूर्णाची विचारते की अगं, तू इन्स्टंट कॉफी बनवते आहेस, पण मला तर फिल्टर कॉफी आवडते. नाही म्हणजे बनवायला थोडी अवघड असते. कल्पनाने तिथेच कुठेतरी ठेवली असेल, बघतेस का? आता पूर्णाजीने प्रियाला असं काही कामाला लावलेलं असतं. अख्खं किचन पिंजून काढते, पण तिला कॉफी कुठेच सापडत नसते. इकडून पूर्णाची सांगत असते की तिथे बघ, तिथे बघ, तिथे बघ. प्रिया जाम वैतागते आणि दमूनही जाते हां. नंतर पूर्णाची म्हणते की अरे हां, आत्ता आठवलं. त्या तिथे डावीकडे ना ते कपाट उघड. हां, त्याच्याच डाव्या बाजूला असेल. आता प्रियाला कॉफी सापडते. पूर्णाची म्हणते की अगं, कल्पनाने मला सांगितलं होतं संपत आली. तुला बनवता येते ना? कपात नाही टाकायची डायरेक्ट. आधी पाणी घ्यायचं, त्याच्यात ती कॉफी टाकून उकळायची. जमेल ना तुला? प्रियाचा ह्याचा पोपट होतो ना. आता पूर्णाचीचं मन जिंकण्याच्या नादामध्ये प्रियाला सगळं नाकी नऊ येतं काम. पूर्णाची चांगलीच फजितीच करते तिची. म्हणजे प्रियाची इतकी दमछाक होते ते सगळं बघण्याच्या आणि करण्याच्या नादामध्ये. आता पूर्णाची एक एक करून आगाऊच कामं सांगत असते. बघ, साखर पण घाल हां त्याच्यामध्ये थोडी. अंदाजानेच टाक. बघूयात तुझा अंदाज बरोबर येतोय का? आणि हो तन्वी, थोडंसं जायफळही घाल. आता प्रियाला टेन्शन येतं. कॉफी शोधायलाच एवढा वेळ गेलाय, जायफळ कुठे शोधायचं? पण आता इकडे सदा महिना अशा काही सायलीच्या जाळ्यात अडकतात. आता तो सदा सायलीला तिथून हाकलवण्याचा प्रयत्नात असतो हां. काय तुम्हा सुभेदार लोकांचं काय समाधान झालं नाही का आम्हाला घराबाहेर काढून? आता इथं अजून आलात ते. तेव्हा ती मैनाही म्हणते की पोरी, हे बघ, तुझा नवरा स्वतःहून आला होता इथं. आम्हाला न्यायला घेऊन गेला तो. पण तुम्ही सुभेदाराने आम्हाला घराबाहेर काढल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या आमच्या घरी परतलो. आम्ही पुन्हा फिरकलो का तिकडे? नाही ना, नाही. मग आता तू जा. जा बाई इथून जा. तेव्हा सायली म्हणते की नाही, मी जाणारच आहे. पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता आपला काहीही संबंध नाही आहे, तरी पण माझी जाऊ प्रिया सुभेदार इथे का आली होती? आता मात्र त्या दोघांच्याही चेहऱ्याचा रंगच उडतो. इकडे चैतन्य अर्जुन ऑफिसमध्ये सांगतो एक क्लायंट भेटायला येणार असल्याचं, आणि बोलाफुलाला गाठ पडते. ते क्लायंट तिथे आलेलेच असतात. चैतन्य स्वतः उठतो आणि त्यांना त्या खुर्चीत बसवतो. चैतन्य त्या क्लायंटशी बोलत असतो. 3,000 कोटीचा फ्रॉड आहे. मग त्यांना त्या पार्टनरला जेलमध्ये टाकायचं असतं. आता चैतन्य बोलत असतो. अर्जुनचं लक्षसुद्धा नसतं. तो इतका बेचैन झालेला असतो. खरं तर त्याला सायलीची काळजी वाटत असते. ते क्लायंट निघून जातात आणि चैतन्य त्याच्यावरती वचकतो की काय चाललं आहे यार अर्जुन तुझं? क्लायंट आपल्याला बोलतात आणि तू सध्या बघतही नाही आहे त्यांच्याकडे. तेव्हा अर्जुनचाही रागाचा पारा चढतो. तो म्हणतो, माझी बायको प्रियाचा पाठलाग करत कुठे पोहोचले? लोखंडेच्या घरी. एवढं सांगून तिने फोन कट केलाय. चैतन्य विचारतो की लोखंडे म्हणजे ते सायलीचे खोटे आईबाबा बनून आले होते ते? अर्जुन सांगतो की हो. आता तिथेच त्या लोखंडेने किंवा त्या प्रियाने जर तिच्यासोबत काही केलं तर काय करायचं आहे मी? चैतन्य समजावतो की अर्जुन चिल. सायली वहिनी अशा सिच्युएशन कित्येकदा तरी हँडल करू शकते, हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, पण निदान माझे फोन तरी रिसीव्ह करायचे ना. पण नाही, एरवी मला 1000दा कॉल करत असते. आता माझा एकही फोन घेत नाही आहे.
तिला कळत नाही का मला इथे काळजी वाटते, टेन्शन येतं आहे. इकडे सायलीने आता त्या दोघांनाही चांगलेच फायल्यावर घेतलेलं असतं. प्रिया तुम्हाला इथे भेटायला का आली होती आणि तिने इतके पैसे तुम्हाला का दिले, ती जा विचारत असते. परत परत अर्जुन सायलीला कॉल करतो आणि आता ते दोघेही आता तोंड उघडत नाही तर सायली बरोबर स्वतःसारखी सरळ करते. ती सांगते की यांचा फोन येतोय हा मला. मी जर यांना सगळं काही सांगितलं तर ते ताबडतोब इथे येतील आणि एकटे येणार नाहीत हा, तर पोलिसांना घेऊन येतील. बघा, आता तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मला द्यायची आहेत की डायरेक्ट पोलिसांना? तुम्ही दोघं असं नाही ऐकणार. थांबा, मी कॉलच करते. आता सायली फोन नंबर डायल करणार त्याच्या आधीच ते दोघेही सायलीला खरं सांगायला तयार आहेत असं सांगतात हा, पण मूर्खात काढतात. शेवटी ते प्रियाचेच आई वडील आहेत. आता मैना सांगते की सायली, अगं आमचं ते बाहेरचं दुकान आहे ना बाहेरचं, अगं त्याच्यात काही चालत नाही आहे. आमचा धंदा फार मंदा झाला आहे. आम्ही तुझ्या घरी राहायला आलो होतो ना सुभेदारांकडे, तेव्हापासनं आमचा धंदा फार बसला आहे. आता तो सदाशिवही सांगतो आणि तू तू तुमच्यातली ती तन्वी आहे ना, ते मला ना रस्त्यात भेटली होती. मग आमचं बोलणं झालं तिच्याशी. आता मैनावती थापा मारते की आम्ही मग तिला तिच्याकडून कर्ज घेतलं. तुमच्या सुभेदारांनी आम्हाला पैसे द्यायचं ठरवलं असतं का? दिलं असतं का सांग? नाही. पण या पोरीनं आमची मदत केली. सायलीला तर विश्वास बसत नाही. ती विचारते की प्रियाकडून कर्ज घेतलंय? सायली आता जाब विचारते की पण प्रियाच का? तुम्हाला कर्ज घ्यायचं होतं तर दुसरीकडून घेऊ शकला असतात. मग प्रियाकडूनच का? आता सायलीने बरोबर त्यांना प्रश्नात अडकवलेलं असतं. पण हे दोघे इतके शातीर आहेत. ते सांगतात की अगं पुरी, तुला काय सांगायचं आहे? आमच्या आजूबाजूच्या लोकांनी ना त्यांच्याकडून सगळ्याकडून आम्ही पैसे घेतलेत. कोणी आम्हाला समोर उभं करत नाही. अशा वेळेला ती पोर देवासारखी आमच्यासाठी धावून आली. हे बघ सायली, मी तुला सांगते की तिला त्या पोरीला बोलू नको हं. आणि त्यांची रडण्याची ती सगळी नाटकं चालू असतात. सायली इतकं संशयाने बघत असते ना त्यांच्याकडे, कारण अजूनही त्यांचं बोलणं तिला खरंच वाटत नाही. आता अर्जुनचा कॉल ती घेता घेतोय, पण थोड्या वेळाने जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हा अर्जुन तिच्यावरती भडकतो. किती वेळ झालं मी कॉल करतोय, तुला हेही दिसत नाही आहे का? सायली विचारते की हो कळतंय, पण तुम्ही मला परत परत फोन का करत होतात? अर्जुन विचारतो की म्हणजे इथे मला तुझी काळजी वाटते, किती टेन्शन येते हे तुला कळत नाही का? तेव्हा सायली म्हणते की तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामात बिझी असता तेव्हा मी तुम्हाला कॉल करते, तुम्ही घेता का? अर्जुन म्हणतो की आता ते सगळं ऐकवू नकोस मला. तिथे काय झालं? तू सदा महिन्याच्याच घरी आहेस का अजून? नक्की काय घडलंय? तेव्हा सायली सांगते की हे बघा, मी आत्ता फोनवर बोलत नाही. मी लगेच ऑफिसमध्ये येते तुम्हाला भेटायला. तिथे बोलूयात. आता सायली येऊन गेली ती बातमी सदा महिन्याला प्रियाच्या कानावरती घालावीच लागते. मग ती सतत कॉल करत असते. आता प्रिया पूर्णाजीला कॉफी देण्यात व्यस्त असते, म्हणून ती 3-3 वेळा त्यांचे फोन कटच करत राहते. शेवटी आता पूर्णाजीच वैतागते. आता तू तो फोन घेतला नाहीस ना, तर तो फोन परत परत वाजेल आणि तुझं लक्ष तिथेच राहील. आधी घे तो फोन. आता प्रिया फोन घेते आणि ती म्हणते की ऐका ना, मी सध्या बिझी आहे, तुम्हाला नंतर कॉल करू का? आता मैना तिच्यावरती भडकते की सतत काय गं बिझी असतेस तू? अगं मी काय सांगते ते ऐक आधी. आता इकडून पूर्णाचीच ऑर्डर येते की तन्वी, बोलता बोलता कॉफी काढू नकोस गं, कुठलं तरी एक काम कर, नाहीतर सांडेल ती कॉफी. तिकडून मैनावती पुन्हा भडकते, टवळे ऐकते की नाही? तुमची ती सायली अगं आमच्या घरी येऊन गेली मागा. प्रियाला धक्का बसतो आणि तिचा धक्का लागतो कॉफीच्या मगला. आहे तेवढी कॉफी खाली सांडते. आता पूर्णाची चिडते. म्हणून म्हटलं होतं की एकतर फोनवरती बोल, नाहीतर कॉफी तरी काढ. आता प्रिया सांगते की मी नंतर बोलेन तुमच्याशी आणि फोन ठेवूनच देते. आता मैनावती अशी रडकुंडीला येते की अरे देवा, आता काही खरं नाही या पोरीचं. म्हणजे आता हिचं खरं नाही म्हणजे आमचे पैसे येणं बंद होणार. आई लक्ष्मी माते, आणि ती स्वतःचंच कपाळ बडवत राहते. पण त्याच्यापेक्षाही जबरदस्त गोष्ट घडते. साक्षी स्वतःच्याच घरात चोरी करायला जाते चोरासारखी. आता कॅश तर घेऊन चालले,
मग बाहेर पडायचं असतं तिला आणि सोबतच पोलिसांचा पहारा असतो त्या बंगल्यावरती. आता साक्षी इकडे तिकडे अंदाज घेत घेत त्या बंगल्यातून बाहेर पडत असतानाच अर्जुन चैतन्याचा एक माणूस बरोबर तिला पाहतो. आता तो लपून बसतो आणि साक्षी आजूबाजूला कोणीच नाही असा विचार करून तेथून सटकते. पण त्याने पाहिलेलं असतं. आता अर्जुन चैतन्य असतात त्या दोघांनी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवले बरं का. खरं तर त्या दोघांनी त्या माणसाची भेट घेतलेली असते आणि त्याला साक्षीचा फोटो दाखवलेला असतो. या बंगल्यात जर ती आली किंवा त्या बंगल्यामध्ये काहीही हालचाली झाल्या, काही विचित्र वाटलं तर चैतन्याला फोन करा असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि नेमकं त्याच माणसाने आता साक्षीला बंगल्यातून बाहेर पडताना पकडलेलं असतं. तो लगेच अर्जुनला कॉल करतो. आता इकडे प्रियाची अशी काही धांदल उडालेली असते. पूर्णाची खूपच चिडते आणि तिला ऑर्डर देते की चल परत एकदा कॉफी बनवून दे मला. प्रिया म्हणते की मला कळलंच नाही कशी सांडली, आधी हे सगळं पुसून घेते. पूर्णाजी सांगते की समोर बघ तिथे पण सांडली आहे कॉफी. आता प्रिया ते सगळं पुसून घेत असते. पण हे सगळं काम इतकं नाकीनऊ आलेलं असतं की प्रियाची अक्षरशः दमछाक होते. पूर्णाची चांगलीच तिची मजा घेते कामं सांगून. आता प्रिया पुन्हा एकदा कॉफी करायला घेते. पूर्णाची तिला तटावते की अगं ते भांडं आणि तो कॉफीचा मग आधी धुवून घे बरं. त्यानंतर प्रिया पटकन ते भांडं आणि कॉफीचं मग धुवून घेते आणि मग पूर्णाजीने आधी जशी सांगितली होती तशी कॉफी ती बनवून आणते बाबा एकदाची. जेव्हा ती कॉफी घेऊन येते ती पूर्णाजीला सांगते की पूर्णाची बघ कॉफी पिऊन कशी वाटते आणि तुला जर आवडली तर तुझी कॉफी मी रोज बनवेन ना. आता घरातल्यांचं मन जिंकण्याच्या नादात प्रियाची चांगलीच वाट लागते. आता प्रियाला जायचं असतं सदामयनाला बोलायला. मग ते पूर्णाजीला सांगते की तू कॉफी एन्जॉय कर, मी आलेच. पूर्णाजी म्हणते की नाही, माझी कॉफी संपेपर्यंत इथेच बस आणि एकदा का कॉफी झाली पिऊन की मग तो कॉफीचा मग आणि भांडं दोन्हीही धुवून टाक, नाहीतर परत भांडी तशीच राहतात गतनवी. पूर्णाजी काय तिला सोडतच नाही. शेवटी प्रियाला तिथेच बसावं लागतं. पण मनातच विचार करते, घाबरलेली असते. सायली का गेली असेल सदामयनाला भेटायला, नीट विचारता पण आला नाही या म्हातारीसमोर. कॉफी पिता पिता पुन्हा एकदा पूर्णाजीचं ज्ञान देणं चालू होतं. प्रियाला ती सांगते की तन्वी भांडी घासायच्या आधी ना ती पाण्याने स्वच्छ धुवून घे, म्हणजे कसं आहे नंतर ते तसंच घासले की वास राहतो ना त्याला. आता प्रिया इतकी वैतागते मनातच. हो हो, आधी स्वच्छ धुवून घेते, पुन्हा त्याला राख लावते, पुन्हा धुवून घेते. हवं असेल तर चांगलं मेकअप करून चमकवते. दिवसभर मी तेच करत बसते म्हातारे, दुसरं कामच नाही मला. आता पूर्णाजीची कॉफी पिऊन होते. मग प्रिया म्हणते की आलेच, भांडी धुवून ठेवते इकडे सायली अर्जुनची भेट घेते. अर्जुन घडला प्रसंग विचारतो की तू पाठलाग केलात, तू पाहिलं की प्रियाने त्यांना पैसे दिले होते, मग पुढे काय झालं, तेव्हा काय घडलं ते सगळं सायली त्यांना सांगते. आता ऐकून चैतन्य विचारतो की बरं हे कसं शक्य आहे. सायलीही विचारात पडते की हो, प्रिया स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय फायदा असल्याशिवाय कोणाची मदत करणारच नाही. अर्जुनही म्हणतो की ते दोघे जेव्हा आपल्या घरी होते तेव्हा ती कशी वागत होती त्यांच्याशी, मग एकतर तिच्या हातून पैसा सुटत नाही, मग ती त्यांची मदत का करेल. आता अर्जुनच सायलीवरती भडकतो. हे बघ, म्हणून मी तुला सांगतोय की ते ब्लड रिपोर्टचे पुरावे आपल्यासाठी पुरेचे आहेत. आपण जाऊयात, दाखवूयात घरातल्यांना आणि प्रियाला जा विचारूयात हे सगळं काय आहे. तेव्हा सायली विचार करते की तुम्हाला धीर धरता येतच नाही आहे का. कारण प्रिया किती शातीर आहे हे सायली इतकं तिला कोणी ओळखलेले नाही आहे. आणि त्यात अर्जुन आता अतिच करत असतो. चैतन्य हसतो. अर्जुन त्याच्यावरती चिडतो, तुला काय झालं दात काढायला. चैतन्य म्हणतो की नाही म्हणजे हे सगळं किती विचित्र आहे ना. म्हणजे एक वकील इमोशनली विचार करून इम्पल्सिव्ह होतोय आणि त्याचीच बायको प्रॅक्टिकल विचार करते की पुराव्यांव्यतिरिक्त काहीच शक्य नाही आहे. इतक्यातच आता चैतन्याला फोन येतो. नेमका त्याच माणसाचा आलेला असतो. तो सांगतो की वकील साहेब, तुम्ही आणि अर्जुन सर मला भेटले होते तेव्हा मला सांगितलं होतं की महिपत चिकरेच्या घरात जर काही हालचाली जाणवल्या, विचित्र काही वाटलं तर कळवा. तिथूनच मी एका हुडी घातलेल्या माणसाला घरातून बाहेर पडताना बघितलं. चैतन्य धक्क्याने विचारतो की काय. आता तो बाई म्हणजे ती बाई होती का तो माणूस होता मला कळलं नाही.
चैतन्य त्यांचे आभार मानतो की थँक्यू, तुमची आम्हाला खूप मदत झाली. आणि चैतन्य शेवटी माती खातोच. पण अर्जुन आता थोडक्यात सावरतो. ते बघा कसं. चैतन्याला फोन ठेवल्यानंतर लक्षातच राहत नाही की सायली त्याच्या समोर आहे. तो अर्जुनला बोलून टाकतो की अरे आपण त्या दिवशी त्या माणसाला भेटलो होतो ना, महिपतच्या आजूबाजूला चौकशी केली होती, तर तिथल्याच एका माणसाचा फोन होता आणि तो सांगत होता की त्या बंगल्यातून कोणीतरी बाहेर पडले. आता सायली विचारते की काय, तुम्ही महिपतच्या घरावरती नजर ठेवताय? आत्ता मात्र चैतन्य गप्प होतो. अर्जुन त्याला खुणवतो, चिडलेला असतो अर्जुन. आता अर्जुन कसंबसं तर परिस्थिती सावरतो. अगं म्हणजे सायली काय झालं माहिती आहे का, तो महिपत जेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि मग त्याच्या घरावरती आम्ही लक्ष ठेवून होतो ना, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं होतं आम्ही की काही वेगळं असं जाणवलं तर कळवा आम्हाला. सायली विचारते की पण महिपतचं घर तर बंद असेल ना, आणि बंद घरातून तो काय साध्य करण्याचा प्रयत्न करेल आणि नजर का ठेवायची आहे त्यांच्यावरती. तेव्हा अर्जुन सांगतो की पोलीस आम्ही नाही, पोलीस नजर ठेवत आहेत, पोलिसांचा ताफा आहे ना अवतीभोवती. बरं सायली ते जाऊ देत ना, तू प्रियावरती लक्ष ठेव, आपलं काम ते जास्त इम्पॉर्टंट आहे. अर्जुन सायलीचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. मला सांग सायली, तू घरातून बाहेर पडताना घरातल्यांना काय सांगितलं? तेव्हा सायली रागातच म्हणते की तुम्हाला खीर द्यायची राहिली असं सांगून आले आणि ती डबा ठेवते, घ्या खाऊन घ्या. आता सायली निघते तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं थांब ना थोडा वेळ. सायली त्याच्यावरती चिडते, तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत ना, थांबून काय करू, आणि तशीच रागात निघून जाते. अर्जुन सगळा राग चैतन्यावरती काढतो. तुझं काय डोकं फिरलं आहे का चैतन्य? काय करत होती सायलीला सांगायची महिपतच्या घरावरती नजर ठेवून होते, महिपतचा विषय मुळात काढलाच का तू समोर? त्यावर चैतन्यही चिडतो, अर्जुन अचानक फोन आला, मला बोलून बसतो, त्याला मी काय करणार आहे? पण अर्जुन तू चुकतोयस, तू साक्षी जिवंत आहे हे सत्य का लपवतोयस सायली वहिनींपासून? अर्जुन मागे एकदा काय झालं होतं त्याचा विचार कर आणि लवकर जागा हो. जे काही असेल ते सायली वहिनींना सांगून टाक. अर्जुनला आठवतं आश्रमाच्या केस वेळेस काय झालं. आश्रम पडणार ही बातमी सायलीपासून लपवून ठेवली होती अर्जुनने, आणि मग सायली रागात घर सोडून निघून गेली होती. आता चैतन्याच्या बोलण्यामुळे त्याला थोडंसं टेन्शन येतं आणि भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. सायली अर्जुन दोघेही घरी जायला निघालेले असतात. सायली अर्जुनला बोलते की प्रिया तन्वी नाही आहे, ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवणं तितकंच कठीण आहे. ते कळल्यानंतर त्यांना धक्का तर बसेलच ना. अर्जुन म्हणतो की मला आता धीर धरवत नाही आहे बायको, कारण अर्जुनला लवकरात लवकर प्रियाला एक्सपोज करायचं असतं. सायली विचारते की प्रिया वरच्यावर सदा महिन्याला पैसे देते, ती गोष्ट आपल्याला बँकेकडून कळेलच ना. अर्जुन सांगतो की नाही, ती कॅश देते, त्यामुळे आपल्याला कुठला पुरावा नाही मिळू शकत. पण सायली अर्जुन दोघांनीही आता एक खूप मोठं सत्य शोधलं आहे आणि प्रियाचा लहानपणीचा रेकॉर्ड त्यांना मिळणार आहे. आता एक महत्त्वाचा पुरावा हाती लागल्यानंतर ते घरातल्यांसमोर प्रियाला कसे एक्सपोज करतील पाहणं मनोरंजक असतं.